मंडळी रामकृष्ण हरी. मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आपण शनीच्या साडेसाती संदर्भात थोडीशी सखोल माहिती पाहणार आहोत. जुलै महिन्यापासून ते 10 डिसेंबर 2026पर्यंत शनी महाराज वक्री आहेत. एकदा ग्रह ज्यावेळेस वक्री जातो त्यावेळेस तो पाठीमागच्या राशीमध्ये येत असतो आणि मार्गी लागतो, म्हणजे तो प्रवास करत असतो. तर शनी महाराज वक्री आहेत, तर या माध्यमातून ज्यांच्या पत्रिकेमध्ये मकर रास असेल, कुंभ रास असेल, मीन रास असेल किंवा मेष रास असेल, तर यामध्ये साडेसातीचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रमाण आहे. तर मकरची साडेसाती संपलेली होती. त्यानंतर कुंभ, मीन आणि मेष या 3 राशीला साडेसाती चालू होती. तर मीन राशीमध्ये शनी महाराज आहेत आणि ते वक्री आहेत. आता वक्री म्हणजे ते पाठीमागच्या राशीत येत आहेत 10 डिसेंबरपर्यंत. तर ज्यावेळेस ग्रह वक्री होतो त्यावेळेस तो थांबतो एका जागेवरती, म्हणजे स्पीडनं तुमची प्रगती होत नाही, पाठीमागे येतो, त्यामुळे तो वक्री होणं. तर आता सध्या कुंभ रास आणि मीन रास या 2 राशीच्या लोकांना साडेसातीचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्रास वाढलेला आहे. त्यातल्या त्यात ज्यावेळेस मी ज्योतिष पाहतो, माझा 25 वर्षापासूनचा एक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे की माझ्याकडे बरेचसे यजमान येत असतात पत्रिका दाखवायला. तर या जुलै महिन्यापासून तर बऱ्याचशा मी पत्रिका पाहतो आहे. तर या पत्रिकेमध्ये कुंभ रास आणि मीन रास या 2 राशीच्या लोकांना साडेसातीचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्रास वाढलेला आहे. तर साडेसातीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही आजारपण असते, काही कर्ज वाढले असते, कुठं फसवणूक झाली असेल, तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये तक्रारी साडेसातीच्या काही ना काही चालू आहेत. तर मी विशेषतः ह्या डिसेंबर महिन्यापर्यंत मकर रास असेल, कुंभ रास असेल आणि मीन रास असेल या 3 राशीच्या लोकांना एक सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना करा. हा चातुर्मासाचा कालखंड आहे. आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशीपासून ते तुलसी विवाह प्रारंभपर्यंत ह्या 4 महिन्याचा कालखंड उपासनेसाठी खूप उपयुक्त असतो. या कालखंडामध्ये पाऊस असतो, हिरवळ असते, मुबलक धरणं भरलेले असतात, पाणी असतं. एक शांततेचा कालखंड आहे. या काळामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना करतो. त्यानंतर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये सोमवार असतील, संपत शनिवार असतात. तर या संपत शनिवारी जर आपण शनी मारुतीचं पूजन केलं, त्या ठिकाणी आपण काही दानधर्म केला, काही जप केला, तर त्याचं नक्कीच आपल्याला साडेसातीमध्ये खूप चांगलं फळ भेटणार आहे. श्रावण महिन्यामध्ये सोमवार आहेत. त्यानंतर भाद्रपद महिना येतो, यावेळेस भगवान गणेशाचं आपण पूजन करतो. पितृपाठ आहे. त्यानंतर शारदीय नवरात्र उत्सव आहे आणि मग दिवाळी आहे. 10 डिसेंबरपर्यंत जो काळ आहे हा थोडंसं मकर रास असेल, मीन रास असेल ना, थोडासा त्रासदायक जात आहे. तर या काळामध्ये आपण जास्तीत जास्त मराठीमधील मारुती स्तोत्राचं वाचन करावं, शनी मारुतीचं दर्शन घ्यावं, प्रदक्षिणा कराव्या आणि जितकं सत्यानं चांगलं वागता येईल तेवढं चांगले कर्म करून शनी महाराजांना प्रसन्न करून घ्यावं. मग आपण जे काही दानधर्म करत असतो, समजा शनीला उडीद वाहतो, मीठ, तेल, लोखंड आपण दान करत असतो किंवा शनीचा जप करतो, शनिवारचा उपवास करतो, मारुती सूत्र वाचतो, काही हनुमान चालीसा वाचतात. तर हे जे उपासना असतात हे कधी फलप्रद देतात, ज्यावेळेस आपले कर्म चांगले असतात त्यावेळी त्याचे फळ आपल्याला चांगलं मिळतं. जर समजा आपण एवढं सगळं दानधर्म करतो, सगळं करतो, पण आपण आपल्या कर्मात सुधारणा करत नाहीत, आपण जर व्यसन करत असू, कोणाला फसवत असू, तर आपण चुकीच्या पद्धतीने जीवन जगत असाल तर साडेसातीमध्ये त्रास नक्कीच आहे, त्यापेक्षा पण 10 पटीने वाढणार आहे. म्हणून आता हा जो कालखंड आहे हा जास्तीत जास्त उपासनेमध्ये घालण्यासाठी उपयुक्त आहे आणि विशेषतः कुंभ रास असेल, मीन रास असेल ह्या लोकांना जास्त उपासना गरजेचं आहे, जेणेकरून आपली साडेसाती सौम्य कशी जाईल यासाठी हा कालखंड उपयुक्त आहे. आपण जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना करा आणि आपण आपल्या साडेसातीच्या त्रासातून नक्कीच मुक्त होऊ
आपल्याला काही शाळेच्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी आपल्याला उपयुक्त माहिती द्यायचा नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.